रामकृष्ण हरी मंडळी, वारीचा आजचा भागही असाच बाहेरून होत आहे. मला वाटतं अजून एखादा भाग असाच बाहेरून होण्याची शक्यता आहे, कारण मी प्रवासात आहे आणि वारीचा प्रवास सुद्धा अखंड सुरूच ठेवायचा आहे. वारी कोण बघतंय न बघतंय त्यामुळे ते चालू ठेवायची की नाही हा प्रश्न मी विचारला होता. मला वाटतं की वारी कोण बघतंय किंवा न बघतंय या प्रश्नापेक्षा सुद्धा ईश्वराचं गुणगान माझ्या मुखातून मला करता येत आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि ती ईश्वराची अगाध कृपा आहे. या सगळ्या फाटाफुटीच्या, दगाबाजीच्या, गद्दारीच्या, खोटं बोलण्याच्या राजकारणात माऊलीचं नाव घेता येतं, आपल्या सगळ्यांशी संवाद साधता येतो. हा आनंद काय कमी आहे? म्हणून त्या आनंद माझा मला घेण्याचं मी सोडणार नाही आहे. आपण ही वारी अशीच प्रवाही ठेवणार आहोत. मंडळी, एक गोष्ट खूप छान आहे, म्हणजे हे का करायचं त्याचं उत्तर मी या भागातून तुम्हाला देतोय. द्वारकेचा राणा पांडवा घरी हे आपण नेहमीच ऐकलंय. द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या घरी का येतात हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. अहो, माणसांना सोबत असावी तर ती चांगुलपणाची असावी, चांगल्याची असावी, आणि म्हणूनच ती सवय मीही लावून घेतोय. जिथे सद्वर्तनी माणसाला पाठिंबा देण्याचं काम पांडुरंग करतो, तर मग आपण त्या पांडुरंगाच्या साठी म्हणून सद्वर्तनी सद्वचनी का होऊ नये हा प्रश्न माझ्या मनात येतो. म्हणून त्याचसाठी ही वारी चालू ठेवायची आहे. मंडळी, एक छोटी कथा आपल्या सगळ्यांना आठवत असेल. जेव्हा भगवान श्रीकृष्ण मध्ये आले, हस्तिनापूरमध्ये आले, तेव्हा त्यांनी कुठे थांबायचा हा प्रश्न होता. आणि त्यावेळी त्यांनी जेवण घेण्याचा निर्णय घेतला तो विदुराच्या घरी. सगळ्यांनी विचारलं, देवा, तुम्ही राजाचे पाहुणे आहात, राजकीय पाहुणे आहात, मग तुम्हाला राजाच्या घरी जेवावं लागेल. पण भगवान श्रीकृष्णांनी या सगळ्यांचा भोजनाचा आग्रह टाळून विदुराच्या घरी, साध्या माणसाच्या घरी, एका राजाच्या सेवकाच्या घरी जाऊन जेवणं पसंत केलं. कारण काय होतं माहिती आहे? विदुराच्या घरचं अन्न खूपच सात्विक, साधं, सरळ होतं. तिथे वृत्ती चांगली होती, करतानाची भावना चांगली होती. म्हणून भगवान कृष्ण विदुराच्या घरी जेवायला गेले होते. असंच आहे, सज्जनांची संगती लाभावी हे खूप महत्वाचं आहे ना. म्हणून तर वारी करायची आहे. त्या सज्जनांच्या संगतीसाठी, त्या सज्जनाच्या संगतीमध्ये जे सुख आहे त्यासाठी वारी करायची असते. आणि आपण ही वारी या सज्जनांच्या संगतीमध्ये करणार आहोत. मंडळी, राजसू यज्ञ झाला होता पांडवांच्या घरी, आणि त्या यज्ञाच्या वेळी, जे हस्तिनापूरमध्ये, त्या यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सांगितलं की या सगळ्या ठिकाणी जी सज्जन माणसं आहेत त्याच्यापैकी किती सज्जन आहेत ते शोधून आण. आणि याच वेळी युधिष्ठिराला सांगितलं यातला दुर्जन शोधून आण. एकाच मांडवात एक जण सज्जन शोधायला तर एक जण दुर्जन शोधायला गेला. दोघंही रिकाम्या हाताने परत आली. दुर्योधनानं सांगितलं यात एकही सज्जन माणूस मला सापडला नाही, आणि युधिष्ठिरानं सांगितलं एकही दुर्जन माणूस मला सापडला नाही. मांडव एकच, माणसं तीच, पण बघण्याची वृत्ती कशी असते बघा. आणि त्या बघण्याच्या दृष्टीतूनच आपल्याला माणसं दिसत असतात. जशी दृष्टी तशी सृष्टी असं उगाच नाही म्हणत. आपली नजर चांगली असली की चांगुलपणा आपण शोधायला जातो, आणि या चांगुलपणाच्या शोधण्यातूनच सुख मिळत असतं मंडळी. कारण सुख सुख म्हणजे तरी बाकी काय असतं? आपण सगळे हा सुखाचा मार्गच विसरून गेलेलो आहोत. हा सुखाचा मार्ग आहे काय हे आपल्याला सापडत नाही. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक कीर्तनकार आले. ते बस स्थानकावर उतरले आणि त्यांचं कीर्तन पोस्ट ऑफिस जवळच्या एका मैदानामध्ये होतं. गावातल्या त्या छोट्या तिथल्या पोराला त्यांनी विचारलं, अरे बाळा, पोस्ट ऑफिसचा रस्ता तुला माहित आहे का? तो म्हणाला, चला, माझं घर तिकडंच आहे, मी तुम्हाला सोडतो. आणि मग त्या मुलासोबत ते जायला निघाले. आता सहज विचारावं म्हणून त्या वक्त्यांनी विचारलं, बाळा, तुला आज गावामध्ये प्रवचन आहे हे माहीत आहे का? तो म्हणाला, असेल, प्रवचन मी ऐकत नाही त्यामुळं मला काही माहीत नाही. बरं, काय प्रवचन आहे? तो म्हणाला, एक जण सुखाचा शोध या विषयावर प्रवचन करणार आहे. तो म्हणाला, बरं, असं आहे का? वा, छान. अहो, मग तुम्ही कोण आहेत? तुम्ही प्रवचन ऐकायला आलात का? तो म्हणाले, नाही रे बाबा, मीच तो प्रवचन करणारा वक्ता आहे. त्या मुलानं ते थांबला एक मिनिट आणि म्हणाला, काका, तुम्हाला आमच्या गावच्या पोस्ट ऑफिसचा रस्ता माहीत नाही, तो शोध घेता येत नाही आहे, तुम्ही सुखाचा शोध कुठून घेणार आहात? आता ही
हे बालिश बोलणं असलं, लहान मुलाचं बोलणं असलं तरीही ते खरं आहे की हो. सुखाचा मार्ग आपल्याला खरा माहीतच नसतो, सापडतच नसतो. मंडळी, वारीत खरा सुखाचा मार्ग असतो. अहंकार सोडावा, अहंकाराचा त्याग करावा, मीपणा सोडावा. मीपणा माझे पक्व फळापरी गळले हो, असं म्हणावं आणि पुढे सरकावं. एकदा मीपणा सोडला, अहंगंडता सोडली की दुसरा कोणी कोणत्या स्तरावरती आहे याची जाणीवच मनात राहत नाही. म्हणजे मी कोण आहे, मी खूप मोठा आहे आणि समोरचा खूप छोटा आहे, ही भावना गळून पडली की सगळेच एका पातळीवर येऊन जातो, समतल होऊन जातो, समरस होऊन जातो आणि या समरसतेमध्ये एक विलक्षण आनंद असतो. मंडळी, आढ्यता नसते, स्वतःभोवतीचं वलय नसतं, दुसऱ्या माणसाच्या विषयीचा आकस नसतो, त्याच्याविषयीची वाईट बुद्धी नसते. आणि हे सगळं एकदा मिळालं की आपल्याला सुखाचा मार्ग आपसूक गवसू लागतो. एका लागतील पायी रे म्हणत हा सुखाचा मार्ग आपण शोधत जातो. स्वये सुखाचे झाले अनुभव, एका एकीपाशी सांगतील भाव, अवघा हा कैसा नवलाव, सर्व साक्षी तेथे चित त्यांचे जीवके. म्हणजे एकमेकांना आपला अनुभव सांगावा, एकमेकांशी आपल्या मनीचं हितगुज करावं. आपण सगळेच स्वयं सुखाचे झालो अनुभव व्हावं. त्या सुखाचा अनुभव स्वयं घेतला पाहिजे, तो सुखाचा अनुभव असला पाहिजे आणि तो अनुभव आपण एकमेकांना सांगितला पाहिजे. मग असा अनुभव आपण सांगू लागलो की ही वारी सुखाची होऊ लागते. मंडळी, वारी या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन चालत असते. एवढं सोपं नाही येते आपण जितकं समजतो तितकं. मुळात सोपं नसताना ते सोपं करणारी वारी आहे. वेगळा भाव उरतच नाही ना. चिंब पावसात भिजणारे सगळेच असतात. कुणाची वेगळी गाडी नसते, कुणाची कार आहे, कुणाची बस आहे, कुणी रेल्वेने आलाय, कुणी अजून कोणत्या वाहनाने आलाय, कुणी बैलगाडीने आलाय, कुणी पायी चालत आलाय, असं नसतं. ते सगळेच चालतायत त्याच जमिनीवरून, त्याच मातीतून. एक पडणारा पाऊस सगळ्यांना समान पद्धतीने चिंब करतोय. तापलेलं ऊन सगळ्यांनाच त्रास देत आहे, पडणारी थंडी सगळ्यांनाच त्रास देते. तीच माती, तोच पाऊस सगळ्यांना तोच अनुभव देतोय. अगदी मी कोणी वेगळा असल्याचा भाव उरत नाही. आपण सगळ्यांच्या सारखे झालो की जो काही अनुभव यायला लागतो ना, म्हणजे आपल्याकडे म्हणतात बघा की स्वतःच्या अस्तित्वाची आपण किती क्षुद्र आहोत हे समजून घ्यायचं असेल तर एक तर हिमालयात जा किंवा सरकारी कार्यालयात जा. सरकारी कार्यालयातला माणूस तुम्हाला क्षुद्र समजत असतो किंवा हिमालयात गेल्यावर तुम्हाला जाणीव होते की या उत्तुंग हिमालयाच्या पुढे मी काहीच नाही आहे. आणि हाच भाव आपल्या मनामध्ये आपला सगळा अहंकार गळून टाकणारा असतो. वारीमध्ये हाच भाव आपल्याला मिळतो. मी कोणीच नाही, यापेक्षा मी सगळ्यांच्या मध्ये आहे, असा वाटणारा भावच या वारीचा आनंद आपल्याला देतो आणि इथेच खरं सुख आपल्याला सापडतं. चला या वारीत सहभागी होऊया आणि खऱ्या सुखाचा अनुभव आपण सगळेच घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.